कमळी, एक खूप आनंदाची बातमी आहे. तू कधी येतेस आणि कधी तुला मी ती बातमी सांगते असं झालंय मला. आधी तू तोंड गोड कर. नंतर तू सांग. कमळी, तुझ्या आजीची इच्छा होती की तुझं आणि ऋषीचं लग्न व्हावं. आणि मी आज तोच होकार घेऊन आले. नंतरा, आता आमची कमळी तुमची झाली. अभिनंदन कमळी. आता लवकरच आपण तुझा आणि ऋषीचा साखरपुडा करूया. कमळी, आज खरंच खूप आनंदी आहे मी. आणि तुला एक गोष्ट सांगू, तुझ्या आजीला इतकं आनंदी मी आजपर्यंत कधीच बघितलं नाही. अगदी खरं बोललीस नयनतारा. चला, आपल्याला एक छान निमित्त मिळालंय, तेव्हा बायकांचं आवडतं काम करायला जाऊया, शॉपिंगला. जा बाळा, तू पण हे ठेवून दे, आवर आणि ये, आपण जाऊया शॉपिंगला. होय आजी, खरं आज मला जरा लयच अभ्यास आहे. अगं, ओके ओके, इतकं टेन्शन घेऊ नको ताई. असू द्या, तिची परीक्षा जवळ आली आहे, तिला अभ्यास करू द्या. आणि नंतर घेऊन जाऊ ना तिला, तेव्हा ऋषीलाही सोबत घेता येईल, मग येईल ती. हो ना? हा, चालेल चालेल. प्राजक्ता, ज्यूस. थँक्स मावशी. बघा ना किती उकाडा वाढलाय बाहेर, किती गरमी आहे. होय, आले. साधनाताई, सरांच्या हातातून बॅग्स घ्या. आणि ऐका, पटकन वर जाऊन ऋषीला बोलवणार. बाबा हे काय आहे? आज काय स्पेशल आहे का? एवढी शॉपिंग केली आहे. राजू बेटा, सेलिब्रेशन. सेलिब्रेशन कसलं? तुझ्यासाठी एक मस्त शॉपिंग केलेलं आहे तुझ्या आईने. हो बाबा, पण कसलं सेलिब्रेशन आहे ते तरी सांगा. काय झालंय? राजू सांगणार सगळं, बाबांना फ्रेश होऊ दे. हा, नंतर सांगितला, मी फ्रेश होऊन आलो. अगं ऋषीला येऊ दे आधी. ऋषी, सी, मी तुझ्याकरता काय आणलंय. कुर्ता कसा वाटला? का माझ्यासाठी का? सांग ना, कसा वाटतोय? आई बोलणारस का तू? अरे छान आहे ना, खूप छान. ऍक्च्युली मी आज खूप खुश आहे. आणि तुला एक मी अशी बातमी सांगणार आहे ना, ती ऐकून तू सुद्धा खूप खुश होणार आहेस. अगं आई, किती सस्पेन्स वाढवतेस. सांग ना काय झालंय. हो, सांगते. ऋषी, तुझे बाबा आणि मी तुझं लग्न ठरवून आलोय. काय? आई, तू तू का करतेस असं? तुला एकदा सांगितलं ना मी. मला हो हो हो, काम डाऊन. आधी हे विचार ना, कुणाशी ठरवलंय? आणि काय फरक पडतो? पडतो ऋषी, फरक पडतो. ते नाव ऐकशील ना, मग बघ तुला किती आनंद होईल. तुझं लग्न आम्ही कमळीशी ठरवलंय. Isn't that great?
ताई, माझा निर्णय झाला. ऋषीच्या आणि कमळीच्या लग्नाला माझा होकार आहे. अनिका, अनिका, हे बाळा अनिका, मला माहिती आहे, तुझ्या मनात काय द्वंद्व चालू. जे काही झालं ते तुला आवडलेलं नाहीये. खरं तर मी तुला तेच सांगायला आले, पण त्या गोष्टीचा इतका विचार करू नकोस. तुले बाहेर तर काही दिसते. बाथरूम मध्ये गेलीस?